अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। पिशोरची ग्रामसभा ठरली वादळी। अवैध दारू विक्री आणि गावांतर्गत खराब रस्त्यांच्या मुद्द्यावर ग्रामस्थ आक्रमक। कन्नड तालुक्यातील पिशोर येथील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनी न झालेली ग्रामसभा गुरुवारी दिनांक 27 सकाळी 11 वाजता प्रशासकीय सरपंच सरलाताई ज्ञानेश्वर डहाके यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली। ग्रामविकास अधिकारी संपावर असल्याने ते ग्रामसभेला अनुपस्थित होते, त्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शफेपूरचे मुख्याध्यापक कारभारी घुगे यांनी ग्रामसभेचे सचिव म्हणून कामकाज पाहिले। ग्रामसभेत पिशोर येथील विविध नागरी प्रश्नावर ग्रामस्थांनी आक्रमकपणे आवाज उठवत प्रशासनाचे लक्ष वेधले। जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामाचा प्रश्न माजी जिल्हा परिषद सदस्य सुधा मोकासे यांनी उपस्थित केला। ठेकेदाराने काम अर्धवट सोडल्याने गावातील अनेक सिमेंट रस्ते खोदून ठेवण्यात आले असून नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले। नाक्यापासून गावाच्या विविध भागापर्यंत रस्त्यांची झालेली दुरावस्था तातडीने दूर करण्याची मागणीही करण्यात आली। पिशोर ग्रामपंचायतीच्या नावातून ग्रुप ग्रामपंचायत हा उल्लेख वगळून केवळ पिशोर ग्रामपंचायत असे नाव करण्यात आले। यासाठी शासनाकडे ठराव पाठविण्याची मागणीही सुधा मोकासे यांनी केली। दरम्यान ग्रामसभेत महिलांनी गावातील अवैध दारू विक्रीला आळा घालण्याचा मुद्दा उपस्थित केलाय। गावातील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ठोस कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली। या संदर्भात ग्रामसभेत ठराव घेण्यात आला। यावेळी सामाजिक कार्यकर्ते जावेद शेख यांनी 15व्या वित्त आयोगाच्या निधीबाबत प्रश्न उपस्थित केलाय। ग्रामपंचायतीला मिळणारा वार्षिक निधी किती आहे, त्यापैकी स्वच्छता व पाणी पुरवठ्यावर किती निधी खर्च केला जातो याची माहिती ग्रामस्थांसमोर सादर करण्याची मागणी केली। गावातील युवकांसाठी अभ्यासिका सुरू करावी, व्यायामशाळा उपलब्ध करून द्यावी, तसेच खेळण्यासाठी मैदानाची व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामसभेत करण्यात आली। पिशोर तालुका निर्मितीच्या मागणीसाठी शासन दरबारी ग्रामपंचायतीमार्फत ठराव पाठवावा अशी सूचना नारायण हरणकाड यांनी केली। 2025-26 मध्ये मंजूर झालेल्या नवीन घरकुलाची माहिती ग्रामस्थांसमोर जाहीर करावी। पात्र गरजू लाभार्थ्यांची नवीन यादी तयार करून तातडीने घरकुल मंजूर करावे अशीही मागणी करण्यात आली। ग्रामीण रुग्णालयाला कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक देण्यात यावा असा ठराव घेण्यात आला। रात्री अपरात्री रुग्णालयात डॉक्टर उपस्थित नसतात, त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना खाजगी वाहनाने संभाजीनगर येथे लावे लागते, हा मुद्दा उपस्थित केला। ग्रामसभेत पिशोरच्या विकासाशी संबंधित महत्त्वाचे अनेक प्रश्न उपस्थित झाल्याने प्रशासनाने या मागण्यांवर गांभीर्याने कार्यवाही करावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली। यावेळी सरपंच सरलाताई ज्ञानेश्वर डहाके, कारभारी घुगे, माजी सरपंच पुंडलिक डहाके, माजी जिल्हा परिषद सदस्य सुधा मोकासे, राजू मोकासे, सोनाजी आहेर, शकील शेख, धीरज गोकुळ डहाके, नारायण खडके, शेजवड, ज्ञानेश्वर दवंगे, आनंदा मोकासे, इम्रान जुम्मा पठाण, अन्सार शेख, सौरव मोकासे, नईम शेख, रज्जाक कुरैसी, रवी निकम, किशोर पवार आहेर, ग्राम रोजगार सेवक राजू जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। महाराष्ट्र समाचार न्यूज रिपोर्टर मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर, कन्नड। कोटीचा निधी माहिती असेल, पण त्याच्यामध्ये एक 2 इंचाचा जो काळा पाईप गावात टाकलेला आहे तो कोणत्या योजनेचा आहे किंवा तो प्रायव्हेट संस्थेचा असेल तर त्याला कुठल्या थ्रू मंजुरी देण्यात आली, मंजुरी दिली पण तर मग त्याच्याकडून आपण काही फंड घेतला का? आपण रस्ते फोडून जर तो पाईप मध्ये टाकतोय तर त्याच्याकडून काही फंड घेतला का आपण? जलजीवनचं जे काम झालं गावामध्ये तर त्याच्यामध्ये 2 इंचाचा काळा पाईप पूर्ण गावात टाकलेला आहे। पण ते कोणती गव्हर्नमेंट योजना आहे किंवा ते जर काही प्रायव्हेट संस्था जर असेल तर मग त्याचा एनओसी आपण दिला होता का? त्याच्या आधी ग्रामसभेत ठराव घेतला होता का? जर नसेल घेतला होता त्याच्याकडून काही फंड घेतला का आपण? रस्ते फुटतायत, जलजीवनवाले आपल्याला गव्हर्नमेंट रस्ता फोडण्याचे पैसे पण देत आहेत। काकांनी सांगितलं बाबा नाही सिमेंटचा रोड करायचे, मग प्रायव्हेट संस्थेकडून जर आपण परमिशन दिली तर कशा संदर्भात दिली परमिशन? जर पूर्ण गावात जर तो काळा पाईप येतो मग तो कस काय? तो ड्रेनेज पाईप 2 इंचाचा काळा पाईप सांगितलं होतं की कोणती योजना आपल्याकडं? ग्रामपंचायतची जबाबदारी आहे की त्याला जर टाकलाच नाही आपण तर टाकला कस काय समोरच्या व्यक्तीने? ग्रामपंचायतची जबाबदारी आहे एक सुरुवातीला चालू करायच्या टाइमला जलजीवनचं काम चालू करायच्या टाइमला ग्रामपंचायतनं काय बाजू सांभाळायची होती, एक गल्ली करायची, तिला कॉन्क्रीट करायचं, दुसरी गल्ली करायची, त्याला कॉन्क्रीट करायचं, सगळ्या गावामध्ये करू दिलं मोकळं। हे नियोजन आहे का? बरोबर, पण मग त्याच्यासोबत त्या कॉन्ट्रॅक्टरने 2 इंचाचा काळा पाईप टाकलेला आहे, तो कशाचा आहे? त्याचं म्हणणं काय आहे? एक रोड लक्षात घ्यायचं म्हणणं काय आहे? जे त्यांना गावात रस्ते फोडले बरोबर आहे, ते रस्ते फोडायची आपण परवानगी दिली का त्याला? आता घरासमोरचा रस्ता फोडतो ना तर घराला परवानगी घेते की नाही आपण?
घेतो का नाही देतो का नाही. मग ज्या जीवनवाल्यांना जो रस्ते गावात फोडले ते फोडून ते फिट करायचे त्याचं काम होतं. त्याने केलं का? मग त्याला त्याच्यामध्ये जलजीवनचा पाईपलाईन प्लस 4 पाईपलाईन आहे सर. आहे तो ज्या गल्लीमध्ये माझा पाठिंबा बरं का तो थोडा तिथून बरोबर येईल या इथून घ्या. बरं सर, ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट दिला जातो ना तर कॉन्ट्रॅक्ट मध्ये असं लिहिलेलं असतं तो रस्ता कांद्याचा बिन तो रस्ता फिटबी करून सगळं करून द्यायचं का असते. मग ते केलं का? ते नाही केलं. रोड लगेच सुरू करून देणार होते, काहीच नाही केलं त्याची. कोणाच्या घरासमोर बदल करून खांदेल का? परमिशन ड्रेनेजच्या नावाखाली ग्रामसभेत ठरवूया. नाही. जागा ती संत ड्रेनेज तर सगळे नकली इतकी पाईपामध्ये बाथरूमचे पाणी जातं. जाईल कसं गाव बाहेर निघाल कसं? त्यातून गाळच निघाला ग्राम ड्रेनेजच्या नावाखाली बी घोट करेल मोठा. ड्रेनेजचा जो पाईप आहे ना तो कोणत्या किती इंची होता काय होते सांगायला पाहिजे. ड्रेनेजचा प्रस्ताव सांगा, कारण ड्रेनेज मध्ये खूप मोठा महाग घोटाळा झाला पिशोर मध्ये. पिशोर मध्ये ड्रेनेज मध्ये खूप मोठा घोटाळा झालाय. घेऊन जा इस्टिमेट घेऊन जा ना. कारण इतक्या पाईपामधून ते नळाचं पाणी सुद्धा जाणार नाही. थोडस माग इस्टिमेट घेऊन जा ना. त्यानुसार ऐकणी हा पाऊस लागून, कारण ड्रेनेज कुठे कुठे गेलेले आहे ते महत्वाचं नाही. त्यानुसार ऐकणी पहा. हे बघा हे जे प्रकरण आहे ना, हे अडवलं कावर केलं सर काम. ऐक ना मी त्याचं विश्लेषण सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे ग्रामपंचायत गव्हर्नमेंटची जागा आहे किंवा गायनाची जागा आहे ती ग्रामपंचायतला द्यायचा अधिकार नाही. ग्रामपंचायत कुठली जागा देऊ शकते? फक्त गाव ठाण्यातली जागा देऊ शकते ग्रामपंचायत. दुसरी जागा द्यायचा अधिकार नाही. हे जे ते मोरेस्कर नाही आणि ते एकमेकांचं काम लावून ते एनओसी घेऊन टाकली आणि हे पण तयार करून घेतलं. आणि ती जागा कुठली आहे? महाराष्ट्र शासनाची. याच्यामध्ये मी नोंदणी अधिकाऱ्यांना 10 वेळेस सांगितलं की हे जे तुझ्याकडे आहे ना हे तहसीलदारकडे घेऊन चाल, तहसीलदार सीओकडे घेऊन चाल, की त्याच्याकडे त्यांनी जर सांगितलं हे योग्य आहे सर आपण करून घेऊ. सर, आपण जी आता तहसील जी तुम्ही म्हणताय जागा किंवा गायरांची आहे, तर बाकीच्या काही गोष्टीसाठी तुम्ही दिली की नाही का कोणाला ग्रामपंचायत? नाही. महाराष्ट्र शासनाच्या व्यतिरिक्त आपण म्हणजे कुठली दिली? गाव ठाण्याच्या व्यतिरिक्त आपण जागा कोणालाच नाही दिली. गायरांमध्ये पण नाही दिली. गाव ठाण्याच्या हद्दीमध्ये तीच जागा दिली. तीच जागा आपल्याला द्यायचा अधिकार आहे, दुसरी जागा द्यायचा अधिकार आहे. आणि हे ना तू चाल माझ्या बरोबर लागलं पुढं तहसीलदाराकडे जाऊ, सीओकडे जाऊ की हे योग्य आहे का? तुम्ही संपुष्टात आणू लागले तिला. आपल्या ग्राम अरे चहा आली रे.